Brought to you by V-Guard. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी मजल दर मजल करता आता पुण्याच्या दिशेने रवाना होत आहे। आज सकाळी आकुर्डीतील मुक्काम संपल्यानंतर आता दुपारचा विसावा जो आहे तो पिंपरी चिंचवडमधील दापोडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की दापोडीच्या परिसरामध्ये अनेक भाविक वारकरी भक्त जे आहेत ते या ठिकाणी माऊलींच्या पादुकांचं जे आहे ते दर्शन घेताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आजचा दिवस जो आहे तो संत ज्ञानेश्वर माऊली असेल किंवा संत तुकाराम महाराज असतील यांच्या पालखीचा हा महत्त्वाचा दिवस असतो। या आजच्या दिवशी जे आहे ते संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं मनोमिलन जे आहे ते होत असतं। याचमुळे आपण पाहिलं तर ह्या पालखींसाठी आज ह्या दोन्ही दिवस जो आजचा दिवस जो आहे तो महत्त्वाचा या ठिकाणी मानला जातो। या दोन्ही पालख्या पुण्यात एकत्र झाल्या 2 दिवस जे आहेत त्या मुक्कामासाठी असणार आहेत। त्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाटमार्गे पंढरपूर तर भाइयों बहनों उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार। संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती या सोलापूर रोडवरून जी आहे ती पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे। त्याआधी आपण पाहिलं तर अनेक भाविक भक्त जे आहेत ते या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली असतील किंवा संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या दर्शनासाठी आलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून देखील असा योग्य असा बंदोबस्त या ठिकाणी उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार लावलाय। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।